आध्यात्म सहनशीलता का पाठ पढ़ाने वाले संत निरंकारी महाराज जी के विचारों को अपने जीवन में आत्मसात कर गए 23 वर्षों से उनके अनुयायी नवी मुंबई भाजपा महामंत्री और पूर्व ज्येष्ठ नगर सेवक अनंत सुतार और पूर्व नगर सेविका शशिकला सुतार के विशेष मांग और ऐरोली के विधायक गणेश नाइक की विधायक निधि से साकार संत निरंकारी सत्संग भवन ब्रांच ऐरोली प्रवेश द्वार का उद्घाटन समारोह खुद ऐरोली के विधायक गणेश नाइक की प्रमुख मौजूदगी में जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर सुतार दंपति के अलावा पूर्व नगर सेवक अशोक पाटिल, राजेश मड़वी, प्रकाश मंत्री अनिल नागते, सुदर्शन जिरगे, भाजपा कार्यकर्ता, संत निरंकारी महाराज नासिक जोनल इंचार्ज जनार्दन पाटिल, संयोजक मनोहर सावंत, अनुयायी बड़ी संख्या में मौजूद थे। बता दें कि ऐरोली सेक्टर 1 स्थित संत निरंकारी भवन ऐरोली करों के लिए आज एक आस्था का बहुत बड़ा केंद्र बिंदु बन रहा है। खुद अनंत सुतार और उनका परिवार संत निरंकारी महाराज जी के अनुयायी हैं। उन्हीं के दिखाए संयमता मानवीयता के मार्ग पर चलते हुए अनंत सुतार और शशिकला सुतार सामाजिक क्षेत्र के साथ ही राजनीतिक क्षेत्र में अपने कार्यों को लेकर बेहद अग्रसर हैं। नवी मुंबई करों की आस्था के केंद्र संत निरंकारी भवन में हर साल विभिन्न धार्मिक अनुष्ठान और सत्संग का आयोजन किया जाता रहा है, जिसमें असंख्य अनुयायी बढ़ चढ़कर भाग लेते हैं। अनंत सुतार और शशिकला सुतार भी कई दशकों से संत निरंकारी मिशन से जुड़े हुए हैं। यही कारण है कि मानवता की दिशा में अपनी सेवा देते हुए अनंत सुतार और शशिकला सुतार की मांग पर गणेश नाइक ने अपनी विधायक निधि से नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से संत निरंकारी सत्संग भवन ब्रांच ऐरोली प्रवेश द्वार और सीमेंट कॉन्क्रीटीकरण के मार्ग को संत निरंकारी मिशन को समर्पित कर अपने सामाजिक दायित्वों का निर्वहन किया है। इस दौरान सुतार दंपति के माध्यम से सभी अनुयायियों के लिए महाप्रसाद का विशेष आयोजन भी किया गया था, जिसका सभी ने लाभ उठाया। इस अवसर पर बेहद आध्यात्मिक माहौल में संपन्न इस उद्घाटन समारोह के पश्चात गणेश नाइक ने सभी को संबोधित करते हुए कहा कि संत निरंकारी महाराज जी का सत्संग या मानवता के धर्म का जतन करने वाला विचार है। ये निरंकारी हा जो सत्संग विचार आणि याचं अधिष्ठान आहे, यांचे जे प्रमुख स्वामी यांची जी काय मोठा मेळावा भरायचा 95 साली गोरेगावमध्ये मेळावा भरला होता, त्यावेळेला मी त्यांच्या दर्शनात 95 म्हणजे आता जरा 20-25 वर्षाचा कालखंड लोटला। वैशिष्ट्य म्हणजे ते सावंतजी हे माझ्याशी कनेक्टेड होते, फार मोठे मोठे मंत्री संत्री पण होते, परंतु सत्संगच ज्याला तो त्याला काय म्हणतात लंगर करता रॉकेल तांदूळ साखर वगैरे जे रेशनिंगच्या भावाने देण्याकरता मीच पत्र द्यायचे। ओके, म्हणजे या विचाराशी मी फार पूर्वीपासून जुळलेला आहे। ज्याला अनंत सुतारांनी आणि माननीय नगरसेविका यांनी ज्याला मला सांगितलं, त्याला मी सांगितलं की सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पण करून घ्या आणि कमान अतिशय सुंदर झालेली आहे आणि चांगल्या विचाराची बैठक, माणूस की धर्म वाढवावा ह्या विचाराचाच हा निरंकारी विचार आहे। निरंकारी हे जे सत्संग आहे हा माणुसकी धर्माची जतन करण्याला सांगणाराच विचार आहे। एरवी एखाद्या धर्माचा प्रवाह मोठा होतो, भाषेचा होतो, जातीचा होतो, परंतु हा प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, सिख सगळ्या भाषेचे सगळ्या स्तरातले, म्हणजे आपण कॉलनीतली लोक पण, गावची पण, झोपडीतली पण, म्हणजे इथे संध्याकाळी खायला भ्रांत असलेला माणूससुद्धा येईल आणि ज्याच्याकडे 7 पिढ्या पुरतील एवढा पैसा असलेला एकाच विचारातून त्या ठिकाणी त्यांची प्रगती मनशांती मिळते, हा माझा विश्वास आहे। 30 वर्षों से संत निरंकारी महाराज जी के विचारों से जुड़े अनंत सुतार ने कहा कि मैंने और शशिकला सुतार ने जो सोचा था आज वह पूरा हुआ, जिसका उन्हें समाधान है और आगामी भविष्य में
सभी महात्मा के विचार के अनुसार संत निरंकारी भवन के विस्तारीकरण की दिशा में उन्होंने आज अरदास की है। मनाला एक प्रकारचा वेगळा आनंद मला झाल्याचं दिसतोय। सन 2000 सालापासून मी संत निरंकारी या मिशनला जोडलेला आहे। त्याला जवळजवळ आता 23 वर्ष झाली। योगायोगानं म्हणा किंवा आशीर्वाद बाबाजींच्या आशीर्वादानं संत निरंकारी महात्मा हरदेव सिंग महाराजजी माझ्या घरीसुद्धा आम्हाला आशीर्वाद द्यायला आले होते। आता सुदीक्षा महाराज यांच्या आशीर्वादानं नाईक साहेबांच्या निधीतून आपण हा प्रवेशद्वार उभा केलेला आहे। प्रवेशद्वारचा खालचा रस्ता कॉन्क्रीटने केलेला आहे। भविष्यामध्ये इथल्या सर्व महात्म्यांचं म्हणणं आहे की आपलं भवन ची वाढ झाली पाहिजे, भवन मोठ्या संख्येने दुसऱ्या तिसऱ्या माळ्यात झालं पाहिजे, ह्याकरिता आम्ही अरदास केलेली आहे। आणि एवढ्या मोठ्या संख्येनं महात्मे इथे जमलेले आहेत, त्याच्यांसाठी सर्व महाप्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे। आज आम्ही दोघे शशिकला सुतार आणि मी जे ठरवलं होतं मनामध्ये ते पूर्ण झाल्याचा आम्हा दोघांना आनंद आहे। वहीं संत निरंकारी मिशन के संयोजक मनोहर सावंत ने विधायक गणेश नायक और सुतार दंपति के सेवा भाव कार्य के लिए उनका आभार प्रकट किया। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या संत उक्तीप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सन्माननीय लोकनेते आमदार गणेशजी नाईक साहेब, आमचे अनंत सुतार साहेब, आमच्याच कुटुंबातील एक सदस्य आम्हाला खांद्याशी खांदा घालून त्यांनी खरं म्हणजे यांच्याच प्रयत्नातून या प्रवेशद्वाराची उभारणी झालेली आहे आणि त्यांचाही खूप खूप आभार। दोघा उभे आहेत, त्यांचं आमच्या मॅडम शशिकला ताई आहेत, यांचाही फार मोठा सिंहाचा वाटा आहे। तर मी त्यांचंही निरंकारी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो। माझी विनंती आहे, ह्या जसं प्रवेशद्वार आहे त्याच्यामध्ये प्रवेश करावा सर्वांना विनामूल्याने सर्वांनी भक्ती मार्गामध्ये लागावं ही याच्या पाठीमागची भावना आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।